नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 27 मे आणि 27 मे. मित्रांनो, रोज दररोज सकाळी 6:30 वाजता आपण 12 प्रश्न घेऊन येत असतो. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा असतो. कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा आहे. आणि मित्रांनो, सर्व आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात. मित्रांनो, आपण सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न. मित्रांनो, कालचा प्रश्न होता वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 26 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर उत्तर होतं याचं 157वा क्रमांक आहे. ओके. आजचा पहिला प्रश्न, समान नागरी संहिता विधेयक कोणत्या राज्याने विधानसभेत सादर केले? तर समान नागरिक कायदा UCC विधेयक पाहायला गेलं तर सध्या आसाम राज्याने विधानसभेत सादर केलेलं आहे. डिटेल पाहूया. आसाम सरकारने विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर केले आहे. संसदीय कामकाज मंत्री अतुल बोरा यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. या विधेयकावर सुमारे 27 तास चर्चा होणार आहे. या कायद्याचा उद्देश, ठीक आहे, विवाहाचे कायदेशीर वय निश्चित करणे, पॉइंट नंबर 1 लक्षात ठेवा. 2 नंबर, वारसा हक्क संबंधी नियम, बहुपत्नीत्व, बहुविवाहावर नियंत्रण आणि लिव्ह अँड रिलेशनशिप संबंधित तरतुदी. ठीक आहे. बोडोलँड आणि मेदिनी भागातील आदिवासी समुदायांना या कायद्यातून वगळण्यात येणार आहे. हा पण एक पॉइंट खूप महत्वाचा आहे. आसाम राज्याने या दोन आदिवासी जमातींना काय केले, या कायद्यातून वगळलेले. आणि UCC विधेयक सादर करणारे देशातील तिसरे राज्य ठरणार आहे. कोण? आसाम. यापूर्वी सगळ्यात जुना काळापासून पाहायला गेलं गोवा आहे. लक्षात ठेवा, पूर्वीपासून 1867, उत्तराखंड 2024 मध्ये लागू, गुजरात मार्च 26 मध्ये, आता आसाम मध्ये सुद्धा लागू होईल. म्हणून आसाम तिसरं राज्य ठरेल. गोवा पूर्वीपासून आहे, लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न, क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 2026 कुठे सुरू होईल? तर उत्तर आहे मित्रांनो, नवी दिल्लीमध्ये सुरू होणार आहे. ठीक आहे. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक दिनांक 26 मे 2026, नवी दिल्ली, भारत. आयोजक भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर. क्वाड म्हणजे काय? क्वाड सिक्युरिटी डायलॉग, 4 देशांचा सामरिक समूह, भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया. उद्देश काय आहे? इंडो पॅसिफिक प्रदेशात शांतता, सुरक्षा, सहकार्य, आर्थिक व सामरिक भागीदारी वाढवणे. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 26 मे रोजी नवी दिल्ली येथे झालेली आहे. ठीक आहे. ओके. काही महत्वाच्या शिखर परिषदा बघूया. 51वी G7 परिषद 2025 लक्षात ठेवा, कनाकी स्कीम, अल्बर्टा, कॅनडा, लक्षात ठेवा. 52 G7 26 परिषद, एव्हियन लेबॉ, फ्रान्स. G20 शिखर परिषद 25, दक्षिण आफ्रिका. G20 शिखर परिषद 26, मियामी, अमेरिका. दक्षिण आफ्रिकेऐवजी पोलंड सहभागी. 17वी ब्रिक्स शिखर परिषद, ब्राझील 2025. नवीन सदस्य इजिप्त, इथिओपिया, इराण, UAE आणि इंडोनेशिया, लक्षात ठेवा. ठीक आहे, ब्रिक्स मध्ये. 18वी ब्रिक्स शिखर परिषद, भारत. IUCN बैठक 25, अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती. 46वी आसियान शिखर परिषद 25, कोल्हापूर, मलेशिया. SCO शिखर परिषद 25, तायानिजिन, चीन. SCO शिखर परिषद 26, बिश्केक, किर्गिझिस्तान. SCO शिखर परिषद 27, पाकिस्तान. ओके. इतर काही परिषद आपण पाहिलेल्या आहेत, लक्षात ठेवा. 25, 26, 27 सर्व आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतो तिसरा प्रश्न, भारत आणि फ्रान्स यांच्या झालेल्या संयुक्त लष्करी सरावासंदर्भात कोणती जोडी योग्य आहे? मित्रांनो, वरुण जी आहे ती नौदल सराव आहे, ती करेक्ट आहे. गरुड हवाई दलाचा सराव आहे, ती पण करेक्ट आहे. शक्ती लष्करी सराव आहे, वरील सर्व बरोबर आहे. म्हणजे कोणता सराव कोणत्या विभागाशी आहे हे आपल्याला खूप महत्वाचं आहे भारत फ्रान्स दरम्यान. ठीक आहे. इतर काही आपण शॉर्टकट मध्ये लष्करी सराव पाहूया. दोस्ती सराव, भारत, श्रीलंका, मालदीव. वाळवंटी चक्रवादळ 2, भारत, संयुक्त अरब अमिराती. सूर्यकिरण, भारत, नेपाळ. ठीक आहे. असू इंडेक्स, ठीक आहे, भारत, ऑस्ट्रेलिया. नौदल सराव आहे. विनबॅक्स, भारत, व्हिएतनाम. अजय योद्धा, भारत, ब्रिटन, UK. म्हणजेच कोकण सराव, भारत, ब्रिटन, नौदल सराव. मित्रशक्ती, भारत, श्रीलंका. स्लिनेक्स, भारत, श्रीलंका, नौदल सराव आहे. समुद्र शक्ती, भारत, इंडोनेशिया आहे. बोंगोसागर, भारत, बांगलादेश, नौदल सराव आहे. शक्ती सराव, भारत, फ्रान्स आहे. वरुण सराव, भारत, फ्रान्स, नौदल सराव. गरुड सराव, भारत, फ्रान्स, हवाई दल सराव. आणि शून्य मैत्री, भारत, जपान दरम्यान आहे, लक्षात ठेवा. इतर काही लष्करी सराव आपण पाहिलेले आहेत मित्र हो, ते सुद्धा आपल्याला खूप मस्त आहे. कारण कुठल्या परीक्षेला कोणता पॉइंट येईल कधी सांगता येत नाही. आपली त्याचीही तयारी पाहिजे.
पुढे 14 प्रश्न. उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदा आढळलेले दुर्मिळ कासव कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 लक्षात ठेवा. हिमालयन ट्राय कॅरिनेट हिल टर्टल. ऑप्शन नंबर 2 आहे हे कासव आपल्याला दुर्मिळ भागात सापडलेले लक्षात ठेवा. उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्पात. पुढे 5वा प्रश्न. भारतीय नवीनीकरणीय ऊर्जा उपक्रमासाठी नॉर्थ स्टार प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला आहे? तर उत्तर आहे युके देशाने सुरू केल्या युनायटेड किंगडमने सुरू केलेला हा उपक्रम आहे. काय आहे डिटेल पाहूया. नॉर्थ स्टार हरित ऊर्जा प्रकल्प. प्रकल्पाचे नाव नॉर्थ स्टार. उपक्रम ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट ब्रिटन आणि आपण जर पाहायला गेलं कोपनहेगन इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्स डेन्मार्क या दोघांनी मिळून हा प्रकल्प सुरू केलाय. प्रकल्पाचा उद्देश भारतातील स्वच्छ हरित ऊर्जा प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणे, सौर, पवन, संकलित ऊर्जेला प्रोत्साहन देणे, प्रदूषण कमी करून हरित ऊर्जा क्षमता वाढवणे. गुंतवणूक एकूण $300 दशलक्ष, अंदाजे 28.91 अब्ज लक्षात ठेवा. दोन्ही संस्था प्रत्येकी $150 दशलक्ष योगदान देणार. निधीचा वापर संपूर्ण भारतात. सौर ऊर्जा प्रकल्प असेल, पवन ऊर्जा प्रकल्प असेल, संकलित ऊर्जा प्रकल्प या तिघांसाठी वापर करा आणि बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली यासाठी सुद्धा यूज होणार आहे. याची उभारणी विस्तार केला जाईल. प्रकल्पाचे फायदे दरवर्षी सुमारे 4 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन कमी, स्वच्छ विजेचे उत्पादन वाढेल, भारतातील हरित ऊर्जा पायाभूत सुविधा मजबूत होतील, खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळेल आणि भारताचे हरित लक्ष्य कधी आहे 2030 पर्यंत आहे आणि 500 गिगावॅट नवीनकरणीय ऊर्जा क्षमता हे भारतात 2030 पर्यंत काय आहे टार्गेट आहे लक्षात असू दे. पुढचा प्रश्न मित्र पाहतोय आपण 6वा. भारतीय न्यायव्यवस्थेच्या डिजिटल आधुनिकीकरणासाठी वन केस वन डेटा आणि सुसहाय्य हा उपक्रम कोणी सुरू केला आहे? पाहिला गेलं तर उत्तर न्यायमूर्ती संजीव खन्ना सॉरी उत्तर आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी तो तयार केलेला आहे. यांनी उपक्रम सुरू केलेला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत लक्षात ठेवा. ठीक आहे. चुकून ऑप्शन नंबर 3 झालं पण खरं उत्तर काय ऑप्शन नंबर 4 आहे. पुढे 7वा प्रश्न. भारताचे एआय लढाऊ विमान भैरव कोणत्या देशात तयार केले जाणार आहे? आपण सुद्धा खूप महत्वाचा पॉइंट आहे की एआय लढाऊ विमान भैरव कोणत्या देशात सुरू होणार आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मित्रांनो कधी कोणता प्रश्न सांगता येत नाही. याचं उत्तर आहे पोर्तुगालमध्ये तो सुरू होणार आहे. भैरव लक्षात ठेवा. पुढे 8वा प्रश्न. गंगमा जत्रा उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? प्रश्न खूप महत्वाचा आहे. गंगमा जत्रा उत्सव पाहायला गेल्या नावावरून वाटतं की हा कुठे असणार आहे मित्र हो दक्षिणेत. तर उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यात तो सुरू झालेला आहे. कुठलं? आंध्र प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन 9वा. दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे किंवा कोणाची निवड झाली आहे? तर उत्तर आहे मित्र हो सहदेव यादव यांची निवड झालेली आहे. उत्तर काय आहे? सहदेव यादव. 10वा प्रश्न. 2026 पर्यंत ब्रिक्स समूहात किती सदस्य देश आहेत? खूप पॉइंट महत्वाचं आहे. आता सध्या किती देश सदस्य आहेत? तर ब्रिक्स मध्ये पाहायला गेलं एकूण 11 सदस्य देश आहेत. आता ब्रिक्स घेण्याचा मूळ कारण आपण डिटेल पाहूया मागे. ब्रिक्सची स्थापना 2009 मध्ये झाली. 2011 मध्ये साऊथ आफ्रिका सामील झाल्यानंतर ब्रिक्स असे नाव झाले. 26 पर्यंत सध्या 11 देश सदस्य आहेत. बघा ब्राझील आहे, रशिया आहे, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, इजिप्त आहे, इथिओपिया, इराण आहे, सौदी अरेबिया, युनायटेड अरब अमिरेतीस म्हणजे UAE आणि इंडोनेशिया. लक्षात ठेवा एकूण आता 11 देश सदस्य झाले. ब्रिक्सचे उद्दिष्ट काय? आर्थिक सहकार्य, व्यापार वाढवणे, बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था निर्माण करणे, IMF आणि वर्ल्ड बँक मध्ये सुधारणा करणे हे त्याचं टार्गेट आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहतोय 11वा प्रश्न. ULPGM V3 क्षेपणास्त्राची अंतिम विकास चाचणी कोणत्या संस्थेने पूर्ण केली आहे? याचं उत्तर आहे DRDO ने पूर्ण केली आहे. DRDO ने ULPGM V3 फुल नेम आहे अल्ट्रा लाईट प्रिसिजन गाइडेड मिसाईल क्षेपणास्त्राची अंतिम विकास चाचणी यशस्वी पूर्ण केली. हे क्षेपणास्त्र आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून अचूक लक्ष्य भेदण्यासाठी विकसित करण्यात आलेले आहे.
नेक्स्ट क्वेश्चन 27 मे रोजी 12वा प्रश्न पाहतोय. 27 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो. ठीक आहे, सर्वांसाठी आजचा प्रश्न. डस्ट लीक LIK 2026 संयुक्त लष्करी सरावाची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली? पाचवी, सहावी, सातवी, आठवी? आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं की उत्तर काय असू शकतं. आणि मित्र आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.